आपल्या घरात सामान ठेवले आणि यो बाहेर बोंबलत हिंडतोय कुशाल. ए जा त्याची बॅग घेऊन ये. किती दिवस मुक्कामाला आहे बघ तुझा. हो थांबा, मी आणतो. माझी बॅग आहे, मी आणतो. अहो 2 बायकावाले देशमुख मी इथं चांगला महिनाभर राहणार आहे. पण माझा हात तुम्हाला अगदी काटेकोरपणे पाळला पाहिजे. सकाळी मला उकडलेली अंडी लागतात, दुपारी चिकन, संध्याकाळी किमा, रात्री 90 नाही सोल कढी, मटन दम बिर्याणी. गंमत गंमत करत होतो मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. काळजी करू नका, नाही थांबत मी. फुलाबाई माझी बॅग घेऊन ये. बर मी आणते. अहो असं काय करतो जामकर साहेब. अहो राहिला असता की अजून काही दिवस तुमचा चांगला पाहुणचार केला असता आम्ही. ही म्हणजे कसं झालं माहिती का, आला आला आणि गेला गेला, धड नीट राहिला बी नाही तुम्ही. तुमचा आग्रह आहे ना, तुमचा आग्रह आहे ना, थांबतो मी. बसतो, थांबतोय मी. बघा बघा बघा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघा. मी थांबतो असं म्हणले की तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, किती ओसंडून वाहतो तो आनंद. पण तुमच्या या आनंदापेक्षा माझं माझ्या बहिणीवर जास्त प्रेम आहे. मला तिच्याकडे गेलं पाहिजे. सोडा 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 सोडा, मला जाऊ द्या. मला सोडा सोडा, आग्रह करू नका मला. मला सोडा 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 सोडा, मला जाऊ द्या. सोडा नाहीये, पाणी चालेल का? आता गेलंच पाहिजे. द्या माझी बहीण. शेतावर गेलो होतो. 2 बायकावाले देशमुख तुमच्या शेतावर गेलो होतो. मस्त जमीन आहे, कसलीत सोनं पिकवाल. पण कधी माझे हप्ते वेळच्या वेळी दिले तर, हप्ते वेळच्या वेळी दिले नाहीत तर मी ती जमीन थोडी थोडी करून विकेन आणि हप्ते वसूल करीन. तुम्ही सगळे समजदार आहात. फुलाबाय चला बाय. शामी, अहो पहिल्यांदा तुझा बावळटपणा कामी आला. नक्की कोणाचं अक्षर आहे ओळखीचं वाटत नाहीये. हे अक्षर या आधी कधीच नाही पाहिले. कोणाचं असेल? कोण भेटायला बोलवत आहे? कातळवाडीतल्या कोणाचं आहे का? डिम्पल? नाही, डिम्पलचं नसू शकतं. डिम्पल एवढी हुशार पोरगी नाहीये. कुणाचं अक्षर असू शकतं मग? आता काय झालं? ह्याच्या संग पप्पांनी माझं लगीन ठरवलंय. काय म्हणून मला घरी आणलं होतंस की तुझी जबाबदारी मी घेतो, दुसऱ्या कुणाशी जबरदस्तीने तुझं लगीन नाही ठरवून देणार. ह्याच्या संग पप्पांनी माझं लगीन ठरवलंय. तू काय करणार आहेस का नाही? अरे कधीतरी स्वतःच्या प्रेमासाठी स्टँड घे की. मला हेलिकॉप्टर मधनं तुझ्या संग उतरायचंय. मी दुसरं कुणाचा नाही विचार करू शकत. माधुरी, अगं मी कसं लग्न करणार तुझ्या बरोबर? माझं लग्न ऑलरेडी झालं, तू समजून घे. आता चांगलं आहे पोरगा, चांगलं स्थळ आहे की, करून टाक लग्न. मला नाही करायचं ह्याच्या संग लगीन. मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशीच लगीन नाही करू शकत. माधुरी, हे बघ, मी जरी लग्नाला तयार झालो तरी माझ्या घरचे तयार होणार नाहीत. एक काम कर, तू माझ्या संग पळून चल. आपण लांब कुठेतरी निघून जाऊ. अगं काय बोलतेस माधुरी? ऐकवत बी नाही मला हे सगळं. कसं पळून चल? आधीच 20 वर्ष घरापासून लांब होतो मी, घरच्यांपासून अजून परत नाही. माझ्याच्याने नाही होणार. मी घरच्यांना सोडून नसतो येत. माझ्याकडे 20 लाख रुपये आहेत.
मी ते घेऊन येते, मग आपण लांब पळून जाऊ. आपल्या संसारासाठी पास होतील तेवढे पैसे. आपण सुखाने संसार करू. 20 लाख रुपये, एवढे पैसे तुझ्याकडे कसं आलं? माझ्या पप्पांनी ना जमीन विकली आणि पैसे आणलेत माझ्या लग्नासाठी. हसायला काय झालंय? ए माधुरे, तुला काय वाटलं तू मला सांगशील 20 लाख रुपये तर मी लगेच विश्वास ठेवल? असं नाही माधुरे, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती बरं का मला. अगं आत्ता कुठं माझं लग्न झालंय, त्याचं इतकं कर्ज डोक्यावर झालं, ती फेडता फेडता दिवस रात्र काम करावं लागतंय मला. आणि तू काय ग 20 लाख रुपयाचं कौतुक मला सांगते? 20 लाख रुपये खोटं बोलू नको माझ्या बरोबर तू. मी खोटं बोलत नाहीये. माझ्याकडे खरंच 20 लाख रुपये आहेत, आईची शपथ. अगं आईची शपथ मी बी घेतो, म्हणून तू माझ्याकडे 1.5 करोड रुपये आहेत का? नाहीत माझ्याकडं. शपथ घ्यायला काय जाते? आणि 20 लाख रुपये कोण घरात ठेवतं का? तुला नाहीये का माझ्यावर विश्वास? पैसे बघितल्यावर विश्वास बसेल ना तुझा? हा, आता पैसे बघितल्यावर माणूस विश्वास ठेवतोच की, पण जोवर मी या डोळ्याने बघत नाही तोवर मी विश्वास नाही ठेवणार. ठीक आहे, मी आता दाखवतेस तुला. ही माधुरी कवाच खोटं बोलत नाही. पप्पा ज्यावेळी दुकानावर नसतील ना तेव्हा ये दुकानावर. हे बघा माधुरी, आता लय टेचात आणि रुबाबात म्हणते माझ्याकडे 20 लाख रुपये जर नसतील तर लग्नाचं विसरून लग्नाचं सोड. आता जी बोलतोय आपण ती मैत्री बी सोडून द्यायची, आपण बोलायचंच नाही. मंजूर आहे, मंजूर आहे. ये दुकानावरती. या बी माधुरी आहे, माधुरी अशी तशी नाही. पेशल आहे, पेशल. बक्षील असतो. ₹20 लाख स्पेशल आहे माझ्यासाठी. स्पेशल फक्त आणि फक्त पैसा आहे. ये मंग्या, ये इकडून. ये लवकर ये. हा बस येत. अरे अरे इकडे कुठं घेऊन आला आड वाटायला? अरे इकडे दारू चढल तरी का? नेहमीच अड्डा बरा होता की रे. अरे तिथं ती जामखर येतो ना बाबा, ती येतो काय तर बडबड करतो, पाक मूड घालून टाकतो. काय चढत मी नाही त्याच्यामुळे. काल बघितलं ना माझी रिक्षा कशी एकाच चाकावर उभी होती, मागची 2 चाक अशी हवेत. बस बस बस, वाईज आठवायला लागलेला का? अरे काय ते रिक्षा चालवत होतं का इमान चालवत होतं? परत त्यानं कशावर चढवली तर? नाही चढवणार, अजिबात नाही चढवणार. तुमचं का नाही काय डाउनलोडिंग काय कळतच नाही बघा. तुमचा काय नियमच नाही कशाचा. उभा राहा, उभा राहा, उभा राहा. त्या गोपाळकडे गेलो होतो, त्या दुकानात बरीच वाट बघितली त्याची. ते काय आला नाही, भेटत नाही झाली. ऐ, काय काम होतं? रुमाल शिवायचा होता. तुला काय करायचं? वाट बघितली बरीच. हा, तो गोपाळ तुमचा चांगला दोस्त आहे एकदम. दोस्त? हा, जिगरी आमचं जिगरी. अहो एकदम जवळचा दोस्त आहे, घरच्या सारखाच आहे ना. जीव आहे आपला जीव. त्याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती असेल. हा सगळं म्हणजे सगळंच. पुरी लफडे वाया. ओ अहो काय बोलताय तुम्ही? अहो आमचा गोपाळ संस्कारी माणूस आहे एकदम. तो असली लपडी छपडी करणार आहे वय. हा आणि गोपाळनं असं लफड करावं अशी शक्यता बी नाही. हा कारण गोपाळ सारखा शुद्ध मनाचा माणूस अख्ख्या गावात शोधून सापडायचा नाही. अहो देव माणूस आहे त्यो. घरच्यांच्या मर्जी पलीकडे बायकोशी बी बोलत नसेल तेव्हा लपडी कुठून करणार ती? हा खरंच लागा आपला गोपाळ लागा लई साधा माणूस आहे बघ. अरे दुधल्या तांदळासारखा आहे आमचा गोपाळ. आता तुम्ही लपडी छपड्याचं विचारताय वय, त्याच्यावर संशय घेणाऱ्याला का नाही पापच लागल. हा किडच पडत्याल, सडून मरल त्यो. रगत किती भरल त्याला, लाकवाच भरल त्याला. पास 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 झाला तुम्ही माझ्या परीक्षेमध्ये. पास? आम्ही तर कुठली परीक्षा दिली नाही बाबा. अय तू दिली होती का? नाही नाही, तुमच्या मैत्रीची परीक्षा, तुम्हा दोघांच्या आणि गोपाळच्या मैत्रीची परीक्षा. पास झाला तुम्ही.
आता कळलं तुम्हा सगळ्यांचा एकमेकावर किती जीव आहे ते. आता त्याच्यामुळे कळलं की तुमचा गोपाळ नावाचा मित्र खरंच किती चांगला आहे ते. हा चांगला नाही, हुशार आहे, प्रामाणिक आहे आणि म्हणून ती देव माणूस आहे. आणि तुम्ही त्याचे भक्त, हा? दोस्त. मी म्हणलं का नाही तुम्हाला, नुसतं दोस्त नाही, जिगर आहे तू जिगर. हे दोघं त्या गोपाळच्या प्रेमात फार बुडून गेलेले आहेत. त्यामुळे यांच्याकडून काही माहिती मिळणार नाही. मी काय म्हणतो साहेब, तुम्ही वाईस प्यादा का आमच्या सोबत? ही बरोबर वाटत नाही, सारखंच आम्ही प्यायचं, तुम्ही उभं येऊन बसायचं. घ्या वाईस थोडी. हा? खरं मी आज घेऊ का थोडी? नाही 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 कशाला नको. चालू द्या, तुमचं चालू द्या. मी बघतो गोपाळ काय करतो ते. हा हा? अरे काय कसला माणूस आहे, येत नाही तर येतेच कशाला रे. बघ की, आणि येतोय तेव्हा सारखं गोपाळच्या चौकशा करते. हा ना, जाऊ दे बरं तू पटकन. हा. चला रे, जेवून घे. साकेत कसं जीव रे, घशाखाली घास तरी जाईल का माझा हा आल्याशिवाय. हे दादाचं असं आहे बघ, त्याला म्हटलं होतं मुंबईला जा, माझ्या डोक्याची सगळी काळजी मिटेल, पण नाही, त्याला इथेच राहायचंय ना. सकाळी सांगितलं होतं दारू प्यायची नाही. 100% सांगते तुला, आता बसला असेल कुठेतरी पी. अरे या तू जसा विचार करतेस ना तसं नसेल ग. अगं बिझी असेल कामात कदाचित. कसलं आलंय काम इथे गावात साकेत त्याला, बिनकामाचा आहे तो. ती 4 टाळकी पकडली आहेत त्याने दारू पिणारी, बसला असेल त्यांच्या सोबतच. हे चिमणे, चिमणे, कुठे? अरे कुठे निघाली ही माझी लाडकी बहीण? कुठे गेली? अरे प्यालेलो नाही मी, प्यालेलो नाही मी अजिबात. नाटक करत होतो मी. नाटक करत होतास? वेडा समजतोस का रे तुम्हाला? तुझ्या या चालण्यावरून बोलण्यावरून मला सगळं कळतं तू किती दारू प्यायला असते. आणि काळजी तर नाहीच आहे ना तुला माझी. माझ्या शब्दाला तुझ्या लेखी कसलीच किंमत नाहीये. तुला म्हंटल होतं दारू पिऊ नको, नाही ऐकत तू माझं. नाही, तुला काय दारू प्यायची ती पी, काय वागायचं ते वाग. मी इथून पुढे तुझ्याशी काहीही बोलणार नाहीये. किती बोलशील चिमणे, किती बोलशील, किती बोलतेस तू. आणि नाही प्यालो मी, खरंच नाही प्यालो. हे वाज घेऊन बघ आणि ये ना. नाही प्यायला. बघितलं, मग हे असं झुलत झुलत का आलास तू? नाटक करत होतो, गंमत करत होतो. काय गरज होती हे असलं नाटक करण्याची? पाहायचं होतं मला की आपल्या बहिणीचा आपल्यावर किती विश्वास आहे. तुला सांगितलेलं मी, तुला शब्द दिलाय ना मी नाही पिणार म्हणून. बस नाही पित. चुकलं माझं, सॉरी. दादा 2 मिनिट बस, मी नाही गंमत आहे तुला दाखवते. दादा, माझ्या बिझनेसची पहिली कमाई, पहिलं प्रॉफिट. इतक्या पैशाची गरज आहे आपल्याला? काय करायचे तितके पैसे? दादा तिला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. अरे तू का जात नाहीस मुंबईला? जा मुंबईला, इथं काय काम आहे तुझं? हिला म्हणतो चल मुंबईला, चल मुंबईला, तिकडे करतो बिझनेस. तू फूस लावतोस. दादा, साकेत मला कसली फूस लावत नाहीये. गावी येऊन बिझनेस करण्याचं स्वप्न माझं होतं आणि तो पूर्ण करण्याचा हट्ट पण माझा आहे. मला साकेतची गरज आहे आणि तो फक्त मदत करतोय मला. आणि दादा, मी गावी राहून स्वतःचा बिझनेस करू शकते, त्यातून पैसे कमवू शकते, हे मी सिद्ध केलंय आता. त्यामुळे तुला विरोध करण्याचा कसलाच अधिकार नाहीये आता. तू म्हणाला होतास ना की हा सगळा माल संपला पाहिजे, आम्ही संपवून दाखवलाय. कौतुक करता येत नसेल ना तर प्लीज प्लीज विरोध करणं बंद कर. तू काय बघतोयस? जा जेवायला. तू पण ये. आलो. माधुरी, तू आवरून ठेव, मी आलोस. हा, वय हीच योग्य वेळ. पके मामा दुकानात नाहीये.
माधुरीकडे खरंच पैसे आहेत की नाही याची खात्री करून घेतो. माधुरी, गोपाळ आती चल माधुरी, आता कबूल कर बरं, तुझ्याकडे काय पैसे बिशे नाहीत, तू मला खोटं बोलत होती. गोपाळ, तुला सांगितलं ना, ही माधुरी कवाच खोटं बोलत नाही. थांब तुला दाखवत. बघ, माधुरी, तुझ्याकडे खरंच पैसे आहेत की? सॉरी, मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. आता बसला ना विश्वास? कायमचा बसला. मग सांग, आपण कधी पळून जायचं? माधुरी, मला ह्या पैशाची खरंच काही घेणं देणं नाही बरं का. तुझ्याकडे हे पैसे नव्हते तेव्हा सुद्धा माझं तुझ्यावर एवढंच प्रेम होतं आणि इथून पुढं पण असणार आहे. मी आता जातो दुकानावर, दुकान बंद करायचंय. पक्या मामा पण कधी पण येईल. तू उद्या सकाळी मला दुकानावर भेटायला ये, आपण पुढचं बोलू. आणि हे पैसे असेच ठेवू नका इथं, काय लोकांची नियत बियत चांगली नसते. असं मी पप्पा आता घरीच घेऊन जाणार आहेत बॅग. घरी? हा. चांगलं आहे की घरी, चांगलं आहे. उद्या सकाळी दुकानावर यायला विसरू नकोस. लागे गोपाळ अजून नाही आला? नाही ना, दुकानावर काहीतरी काम असेल. मी जाऊन बघून येऊ? वायस नवरा दुकानातून आला नाही का? मी बघून येऊ का? आमचा सुधाकर पण उशिरा येतो, पण बाई माझी सून नाही कधी जात पोलीस स्टेशनात. आणि इथं आमचा नवऱ्याचा तर पत्ता बी नसायचा, आणि आम्ही नाही कवा मागे गेलो त्याच्या. सगळे इथं. जामकर साहेब कुठे आहेत? अहो, ते गेले दुपारीच घरी. असं कसं गेलं? ते तर आज रात्री मुक्कामाला थांबणार होते ना? बरं झालं की गेलं ते. नको ते माणसं पाहिजे कशाला आपल्याला घरात, हा? आणि तू कशाला त्यांना घेऊन आला होता रे? माझं घर म्हणजे काय आश्रम आहे? आप्पा माफ करा, मी जरा वेगळा विचार केला. म्हटलं त्यांना आजचे दिवस घरी आणलं, पाहुणचार केला तर कर्जाचे पैसे कमी करतील. हा, तो करतोय कमी. उलट जाताना आठवण करून गेला मला. हा, कमी करतोय मग. ए चल जेवायला वाढ. हा हा. जाताना काय सांगून गेले का? माहित नाही. तुम्ही गेलात ना बाहेर, तुमच्या माग माग ते पण गेले. माझ्या मागं लगेच? पण जाताना काय बोलले का? हा, काहीतरी बोलले, पण आठवत नाहीये. बरं ठीक आहे, आठवलं की सांगा. अरे आपल्याला काय करायचंय? बोल नसेल काहीतरी. हे बघ, जा तू हात पाय धुवून घे आणि जेवायला बस. चल. हा, आठवलं. शेतावर कुणीतरी भेटायला येणार आहे, अर्जंट आहे एवढंच म्हणले. आणि त्यांची बॅग न्यायला आले ना, तेव्हा शेतावर जाऊन आल्याचं सांगितलं. आता चला जेवायला.